पृथ्वी, तापी खोऱ्यातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा काही भाग महामंडळाच्या कार्यक्षेत्रात येतो. हे भौगोलिक क्षेत्र 29.58 लक्ष हेक्टर आहे. पैकी 19.65 लक्ष हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळातील सिंचन प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी महामंडळानं जळगाव मुख्यालयी जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ आणि धुळे मुख्यालयी नाशिक पाटबंधारे प्रकल्प मंडळ असे एकूण 2 मंडळ कार्यालय कार्यान्वित केली. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सुद्धा कार्यरत आहेच. जळगाव पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत 7 विभाग आणि 33 उपविभाग कार्यरत आहेत, तर नाशिक पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत 4 विभाग आणि 24 उपविभाग असे महामंडळाअंतर्गत एकूण 2 मंडळं, 11 विभाग आणि 67 उपविभाग कार्यरत आहेत. त्याद्वारे लघु, मध्यम आणि मोठे असे सुमारे 71 प्रकल्प पूर्ण झाले असून त्याद्वारे 34,972 हेक्टर सिंचन क्षमता आणि 150 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. आतापर्यंत एकूण 3,24,998 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तापीचं हे खोरं म्हणजे समृद्धीचं जणू लेणं. तापीच्या पाण्यानं हजारो लाखो जीवांची तहान तर क्षमतेच, पण त्यांच्या अन्नाचा प्रश्न देखील सोडविण्यासाठी तापी नदीचा जलौघ सदैव तत्पर आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांच्या समृद्धी आणि सधनतेसाठी तर तापी सरिता नव्हे तर सहकारिताच बनली आहे. तापीचं हे मनमोहक देखणं रूप
निसर्गप्रेमींना प्रेमात पाडणारं, कवीला काव्य रचण्यास भाग पाडणारं. तापीचं हे वैभव तिनं जनसामान्यांना भरभरून दिलं. संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला वैभवशाली बनविण्याच्या तिच्या व्रतात आजवर खंड पडलेला नाही. तापी आणि तिच्या उपनद्यांनी समृद्धीची कोठारं खुली केलीत आणि सरितेची माया जनमनाच्या मनोमनी पोहोचली. तापी महामंडळ स्थापन झाल्यापासून पाणी वापराची प्रायोरिटी म्हणजे प्राथम्यक्रम आपण जो बघितलेला आहे तो निश्चितच वाढलेला आहे. धरण प्रकल्पासाठी पूर्ण करण्यासाठी शासनाकडून तापी खोरे विकास महामंडळ अशा अर्थाने वेगळाच निधीची तरतूद होऊन या भागातील प्रकल्प जे आहेत ते त्वरित पूर्ण व्हावेत. पाण्याचा साठा निर्मित साठा व्हावा, सिंचन निर्मितीत वाढ व्हावी, जेणेकरून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आर्थिक प्रगती मिळेल, जीवनमान सुसवेल अशा पद्धतीनं या पाण्याचं नियोजन केलेलं आहे. हा धुळे जिल्हा कालचा बकाल जिल्हा आज तापीच्या संगतीनं केवढा फुललाय. धुळ्यातील साक्री तालुका इथल्या नवेनगर म्हणजेच नवापाडा गावाजवळ जामखेडी नदीवर तापी पाटबंधारे विकास महामंडळानं उभारलेला हा जामखेडी मध्यम प्रकल्प. अद्याप निर्माणाधीन असलेला हा प्रकल्प काही अंशी कार्यान्वित मात्र झालाय. धरण म्हटलं की डोळ्यांपुढे उभं राहतं ते धरणाच्या माती आणि दगडांचं भिंती सदृश बांधकाम. कालवे, सांडवा, कधी मोठमोठी दारं, पूल वगैरे वगैरे. भरपूर जागा व्यापणारं असं धरण आपण नेहमीच बघतो, ज्याचा आकार सामान्यपणे 180 अंशातच असतो. मात्र तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अभियंत्यांनी शक्कल लढवली. धरणाच्या पारंपरिक आकार प्रकाराला छेद देत कमी जागेमध्ये कमी परिश्रमात तेवढ्या सिंचन क्षमतेचं धरण उभारून उभ्या महाराष्ट्राला आश्चर्यचकित केलं. नवेगावचं सौंदर्य वाढविणारं हेच ते आगळ्या आणि वेगळ्या बनावटीचं जामखेडी धरण. प्रकल्पाचं काम 2003 पूर्ण झालं. अजून त्याच्या चाऱ्यांचं काम सुरू आहे. प्रकल्पावर एकूण क्षेत्र 2750 हेक्टर इरिगेशन आहे. प्रकल्पामुळं सिंचनामध्ये फायदा झालेला आहे. लोकांची राहणीमान वाढलेली आहे. डॅममधून जे काही पर्क्युलेशन होतं त्याच्यामुळे रिव्हर्स रिचार्ज होतात आणि त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न पण बरेच गावांचा सुटलेला आहे. जामखेडी रिव्हर ही धुळेपर्यंत कनेक्टेड आहे रिव्हर नेटवर्कनी, म्हणून ते पाणी धुळे शहराला सुद्धा गरज पडली तर सोडता येतं. हे धरण वेगळ्या प्रकारचं आहे कारण त्याला डकवेल बेड दिलेला आहे. ज्या ठिकाणी लेंथ कमी अवेलेबल होते स्पिलवेसाठी तिथं ह्या प्रकारचं लेंथ वाढवण्यासाठी डकवेल देतात आणि त्या अनुषंगाने हे धरण वेगळ्या प्रकारचं आहे. डकबिल आकाराच्या या धरणाला वेस्ट वेअर म्हणजेच सांडवा असंही म्हटलं जातं. तापी पाटबंधारे विकास महामंडळाची ही उभ्या महाराष्ट्रातली पहिली कलाकृती. मुळात 180 अंशातच नियोजित असलेलं हे धरण नंतर डकबिल आकाराचं करण्यात आलं. मात्र त्यामुळे त्याच्या सिंचन क्षमतेत, पाणी साठ्यात अथवा त्यापासूनच लाभ क्षेत्रात कुठलीही कमतरता आलेली नाही हे विशेष.
जामखेडी मध्यम प्रकल्पाची माती धरण लांबी 1325 मीटर असून महत्तम उंची 31.16 मीटर आहे. धरणातील नियोजित पाणीसाठा 13.28 दशलक्ष घनमीटर असून त्यापैकी सिंचनासाठी 11.626 दशलक्ष घनमीटर तर पिण्यासाठी 0.18 दशलक्ष घनमीटर असणार आहे. धरणाचं मुक्त पाणलोट क्षेत्र 90.91 चौरस किलोमीटर इतकं आहे. जामखेडी मध्यम प्रकल्पाद्वारे सध्या 2750 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे. धरणात एकूण बुडीत क्षेत्र 236.69 हेक्टर आहे. मात्र प्रकल्पाअंतर्गत बुडीत क्षेत्रामध्ये गावं येत नसल्यानं पुनर्वसनाची गरज नाही. धरणाच्या मुख्य कालव्याची लांबी 18 किलोमीटर असून त्यावरील वितरिकांचं काम अद्याप अपूर्ण आहे. मालपूर शाखा कालवा तसंच कावठा शाखा कालवा आणि त्यावरील वितरिकांचं काम मात्र वेगानं पूर्ण केलं जात आहे. सूरपान शाखा कालव्याचं काम देखील नव्यानंच सुरू करण्यात आलं आहे. 298.3 हेक्टर जमिनीवर उभारल्या जात असलेल्या जामखेडी मध्यम प्रकल्पामुळे साक्री तालुक्यात फार मोठा दिलासा मिळाला आहे. की हे प्रकल्प तर पूर्ण झाले. मुळात प्रकल्प आपले जे असतात ते सगळे शेतीसाठी असतात, पण शासनाने जी आता प्रायोरिटी ठरवून दिलेली आहे की पिण्यासाठी पहिलं नवीन धोरण जे आहे शासनाचं, जलनीती ज्याला म्हणतात, की कुठल्याही प्रकल्पासाठी पहिल्यांदा पिण्यासाठी आपल्याला प्राधान्य आहे, त्याच्यानंतर शेतीसाठी आहे आणि मग उद्योगासाठी आहे. तर अशा प्रकारे जे प्रकल्प धुळे जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेत किंवा नंदुरबार जिल्ह्यात पूर्ण झालेत, एक लपा प्रकल्प आपले पूर्ण झाले असल्यामुळे आजूबाजूच्या ज्या छोट्या छोट्या ग्रामपंचायती आहेत त्या माध्यमातून त्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी सुद्धा शाश्वत अशा स्वरूपाचे स्रोत या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आणि हा निश्चितच मोठा फायदा आहे, कारण पाणी ही आपली प्राथम्य आहे सगळ्या याचं, आणि पाणी देणं यासारखं पुण्यवान काम नाही असं एक आपल्या धर्मामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. एक एकंदर सगळं पाण्याअभावी विकासाच्या बाबतीत मागासलेला धुळे जिल्ह्यातील हा तालुका धरण उभारणीनंतर प्रगतीची नवी उंची गाठण्यास सज्ज झाला आहे. सिंचनाची सोय झाल्यानं बळीराजा सुखावलाय. कधी पावसाळ्यात पुरानं तर कधी उन्हाळ्यात दुष्काळानं आपल्या सोन्यासारख्या शेतीची माती होताना बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील मातीला सुवर्णमय करण्याची किमया जामखेडी नदीच्या जलसिंचनानं केली आहे. याच्यापूर्वी पाणी नव्हतं, म्हणजे ज्या विहिरीच्या पातळी होत्या त्यांची म्हणजे कमी प्रमाणात होतं, आणि आता त्याची विहिरीची पातळी वाढली आणि आम्ही जे पावसाळ्याची पिकं घेऊ होतो ते आता उन्हाळ्याची पिकं घेत आहे. म्हणजे ज्या प्रकारे आम्हाला पाणी नव्हतं ते आता पाणी पूर्णपणे भेटायला लागलेलं आहे. सतत भीती आणि दडपणाखाली वावरणाऱ्या कृषी राजाला नवं बळ, नवा आत्मविश्वास दिला जामखेडी मध्यम प्रकल्पानं. शेतीच्या मातीला आणि गावखेड्यांच्या प्रगतीला नवी शक्ती, नवे पंख दिले पाण्याच्या या प्रवाहानं. तापी पाटबंधारे विकास महामंडळानं तापी नदीच्या खोऱ्यात अनेक धरणं उभारलीत. मात्र तापीच्या जामखेडी या उपनदीवरचं हे डगबिल आकाराचं वेस्टवेअर प्रकाराचं धरण म्हणजे सुज्ञ आणि सक्षम अभियंत्यांच्या कल्पनाशक्तीचं एक अप्रतिम उदाहरण ठरलंय. या ठिकाणी आमचे मोठे मध्यम लघु प्रकल्प पूर्ण झाले. त्या ठिकाणी केळीचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे, कपाशीचं क्षेत्र वाढत आहे, काही ठिकाणी गहू, भाजीपाला यासारखी पिके घेण्यात येत आहेत. तसेच धुळे जिल्ह्यामध्ये कापसाचे व काही ठिकाणी ऊसाचे आणि इतर जे भाजीपाला, मिरची, नंदुरबारसारख्या जिल्ह्यात मिरची व इतर जी तूर अशी जी पिकं घेण्यात येत आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये वास्तविक बऱ्याच ठिकाणी हे अवर्षणप्रवण तालुके असल्यामुळे पाण्याचं उपलब्ध नसल्यामुळे सिंचन क्षेत्र अत्यल्प होतं. त्याच्यात मोठ्या प्रमाणात भरीव कामगिरी झालेली आहे. जामखेडीसारख्या नदीचं सौंदर्य वाढविणारं, साक्रीसारख्या तालुक्याचं जीवनमान उंचावणारं
धुळ्यासारख्या जिल्ह्याचं वैभव वाढवणारं आणि महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्याला समृद्ध करण्यास हातभार लावणारं जामखेडी धरण म्हणजे इथल्या जनतेचा मानबिंदू ठरलाय. मायमाऊली तापी नदीच्या पाणीदार आशीर्वादानं ही गावं हसती खेळती झाली आहेत. पशुपक्षी आनंदले, मानवी जीवनात नवी रंगत आली. व्यापार, शिक्षण, कृषी क्षेत्रात क्रांतीचे नवे वारे वाहू लागले. साधन संपत्ती आणि सोयी सुविधांमध्ये वाढ झाली. गावकऱ्यांमध्ये नवीन उत्साह संचारला. रात्रीचा गडद अंधार संपून प्रत्येकाच्या जीवनात नवी पहाट उगवली, तेजाची, प्रकाशाची आणि प्रगतीची.